बातमी लातूरमधून। लातूर शहर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। लातूर शहर पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना जीएसटीचे वाढीव अनुदान देऊन 7व्या वेतन आयोगाची फरक रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलंय। लातूर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच काम बंद आंदोलन सुरू केलंय। आंदोलन करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूया। लातूर शहर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी आज काम बंद आंदोलन करतायत आणि लातूर महानगरपालिकेच्या समोर त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत शासनाकडे त्यांची काही मागण्या पण आहेत। नेमक्या कुठल्या मागण्यांसाठी हे सगळे आंदोलन करतायत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। त्यांचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत जेणेकरून तुम्हाला अधिकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्याचे हात्यार उपसावं? दर महिन्याला आमचा पगार वेळेत 1 ते 5 तारखेपर्यंत व्हावी आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आम्हाला जीएसटी अनुदानाची अत्यंत आवश्यकता आहे, ते शासनाकडे प्रलंबित आहे। ती मागणी मान्य होण्यासाठी आम्ही आजपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। त्याच जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू असणार। आमच्या 3-3, 4-4 महिने पगार न होण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर आम्हाला जे लातूर शहर महापालिकेला जीएसटी अनुदान मिळते ते अनुदान अतिशय तुटपुंज असल्यामुळे हे आम्हाला या ठिकाणी दर महिन्याला पगार होण्यासाठी अडचण निर्माण होते। त्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने आमच्या शहराचे जे आमदार आहेत, सर्व पक्षीय आमदार खासदार यांना देखील आमच्या संघटनेच्या वतीने भेटून त्यांच्या पुढे हे आमच्या घरानं मांडलेला आहे आणि येणाऱ्या आता कॅबिनेट मध्ये ज्येष्ठ अनुदानाचा विषय आहे तो विषय सर्व आमदार खासदार साहेबांनी लावून धरावा व लातूर शहर महापालिकेला जास्तीचं अनुदान ज्येष्ठ अनुदान वाढून मिळावं हे आमची प्रमुख मागणी आहे। आमचा पगार टायमाला व्हावं, आमचा पगार टायमाला हो, आमचं 7 वेतन भेटावं आणि पुन्हा झालं तर 5 तारखेला आमचं पेमेंट व्हावं। आणि जेव्हा आम्हाला पगार जर पाहिजे असली तर आम्ही इथं आंदोलन केल्यापासून शिवाय आम्हाला पगार भेटत नाही। 3 महिने झाले तर 1 महिन्याची पगार होते आणि बँकेनं सर्व पगार कापून घेत, आम्हाला पगारच येत नाही। मग आमचे लेकरं आम्ही कसं जगावं सांगा साहेब? शासन पातळीवरती नेमकी कशी दखल घेतली जाते आणि या लोकांचं हे आंदोलन कशा पद्धतीने त्या ठिकाणी थांबवलं जाईल हे सुद्धा पाहावं लागेल। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।